नमस्कार. तुम्ही पण नवशिके आहात का? आणि तुम्हाला उन्हाळ काम करण्याची खूप इच्छा आहे, पण बिघडण्याची भीती वाटते. तर मग हा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी. आज आपण बनवणार आहोत अजिबात बिघडण्याची भीती नसलेल्या, करायला एकदम सोपे आणि खायला तेवढेच चविष्ट असे रव्याचे पापड. एकदम मस्त अशी रेसिपी आणि खूप सोपी. चला तर बघूया. तर त्यासाठी इथे 1 वाटी रवा घेतला आहे. रवा बारीक घेतला आहे मी. शक्यतो बारीक रवाच घ्या. 1 वाटी रवा घेतला आहे. त्याच्यापासून आपल्याला 55 ते 60 पापड होतात. तर या ज्या वाटीनं आपण रवा मोजून घेतला आहे त्याच वाटीनं आपल्याला पाणी पण मोजून घ्यायचं आहे. इथे 1 वाटी रव्यासाठी 8 वाट्या पाणी घेतलं आहे. या वाटीनंच 8 वाट्या पाणी इथे मोजून घेऊ. हे पापड करायला एकदम सोपे आणि अजिबात काही बिघडण्याची भीती नाही. तुम्ही जरी या अगोदर काहीच वाळवणाचा प्रकार केलेला नसेल तरी पण तुम्ही हे पापड करू शकता आणि खायला एकदम चविष्ट होतात. आता हे पाणी बघू शकता, उकळी आलेली नाही आहे, पण गरम झालं आहे भरपूर. आता असं झाल्यावर याच्यामध्ये 1 सपाट चमचा आपण पापड खार घालू. पोहे खाण्याचा 1 सपाट चमचा पापड खार घातला आहे आणि त्याच चमच्याने 1 चमचा मीठ घातलं आहे. हे एकदम योग्य प्रमाण होतं, अगदी कमी नाही किंवा जास्त नाही. आणि याच्यामध्ये तीळ घातलेत अर्धी वाटी, पांढरे तीळ येथे. तुम्हाला जिरं घालायचं असते तर घालू शकता, मी घातलेलं नाही आहे तिथे. आता या पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आणि याच्यामध्ये रवा सोडून घ्यायचा आणि याला हलवून घ्यायचं. शक्यतो याच्या गाठी होऊ द्यायच्या नाही, होत नाहीत खूप, आणि झाल्या तर अशी उलटी पळी फिरून फोडून घ्यायच्या. आत्ता हे खूप पातळ दिसतंय तुम्हाला मिश्रण, पण हे थोड्याच वेळात घट्ट होईल. अगदी 2 मिनटं शिजलं की आपलं मिश्रण घट्ट होतं आणि गाठी झालेल्या आहेत त्या अशा फोडून घ्यायच्या. एखादी गाठ झालेली अशा पळीच्या पाठीमागच्या भागाने याला फोडून घ्यायचं. शक्यतो उलटीच पळी फिरवायची याच्यामध्ये, म्हणजे गाठी जर असतील तर त्या फुटून जातात. अशा दाबून दाबून 1-2 झालेल्या गाठी फोडून घ्यायच्या. बघू शकता या प्रकारे आपल्या गाठी सगळ्या मोडून घ्यायच्या आहेत आपल्याला. आणि आपलं मिश्रण बघू शकता घट्ट झाले, अगदी 2 ते 3 मिनिटातच घट्ट होतं हे. आणि सगळे 8 ते 10 मिनिट लागतात आपल्याला हे मिश्रण शिजण्यासाठी. खूप जास्त वेळ लागत नाही आणि खूप झटपट होतात हे पापड. करायला एकदम सोपे, बिघडण्याची अजिबात भीती नाही. त्यामुळे तुम्हाला जर उन्हाळी काम करण्याची इच्छा असेल पण भीती वाटत असेल बिघडण्याची, तर हे पापड तुम्ही नक्की करून बघा. आता याला असंच 8-10 मिनिट आपण शिजू देऊ. चटचटतंय आपलं मिश्रण, मस्त असं शिजू द्यायचं. छान असं घट्ट पापड घालण्याजोगं होईल तेव्हा बंद करायचं, किंवा 7 ते 8 मिनिटानंतर गॅस बंद करायचा. आणि याच्यामध्ये अशी पळी उलटी फिरवूनच घ्यायची, म्हणजे गाठी मोडून निघतात. बघू शकता मस्त असं शिजलं आहे आपलं मिश्रण हे. आता गॅस बंद करू आणि याला थोडा वेळ थंड होऊ द्यायचं, 5 मिनिट, कारण आपण याला कॅरी बॅगवर घालणार आहोत. खूप जास्त गरम गरम पण घालायचं नाही. थोडा वेळ मी 5 मिनिट याला थंड होऊ दिलं, थोडीशी वाफ जाऊ दिली याच्यामधली हलवून, आणि मग पापड घालायला घेतले याच्यावर. तुम्हाला जसे लहान मोठे पाहिजे त्या आकाराचे पापड घालून घ्या. खूप पटपट घालून होतात हे पापड, आणि एकटे असाल तरी पण घालू शकता. खूप झटपट होणारी अशी रेसिपी आहे. खूप मस्त लागतात हे पापड पण खायला, आणि तळल्यावर दुप्पट फुलतात, खुसखुशीत पण खूप होतात. तर या पद्धतीनेच आपण सगळे आपले पापड करून घेऊ आणि याला 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हात वाळवून घेऊ. मस्त असे पापड कडकडीत उन्हात आपल्याला 2 ते 3 दिवस वाळवून घ्यायचे आहेत. केल्यानंतर बघू शकता पटपट पापड करून होत आहेत आपले. नवशिक्यांसाठी एकदम सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे, नक्की करून बघा तुम्ही. आता याच पद्धतीने आपले सगळे पापड करून घेऊ आपण. आणि तुम्हाला एकदम पांढरे शुभ्र जर पापड हवे असतील तर याच्यात पापड खार नाही घातला तरी चालेल, फक्त मीठ आणि तीळ घातलं तरी पण छान होतात हे पापड.
आता इथे बघू शकता 3 दिवस कडकडीत उन्हात वाळवून आपले पापड तयार आहेत आणि एकदम मस्त असे काचेसारखे एकदम ट्रान्सपरंट पातळ पापड तयार झालेले आहेत आपले. खूप छान. आणि तीळ पण खूप छान दिसत आहेत. आता ओले होते तेव्हा तीळ दिसत नव्हते. आता हे आपण तळून बघू. इथे तेल गरम केलंय. तेल बऱ्यापैकी गरमच करायचं, थोडंसं कडकडीत, म्हणजे पटकन फुलून येतो आपला पापड. खूप जास्त पण नाही की टाकल्याबरोबर लाल होईल असं पण नाही, पण पापड फुलला पाहिजे. तेल जर कमी गरम असेल तर पापड फुलत नाही, जागेवर कडक होतो. आपला पापड बघू शकता एकदम मस्त फुलला आहे. आहे की नाही एकदम सोपी आणि झटपट होणारी रेसिपी. चुकण्याची अजिबात भीती नाही, कुणीही करू शकेल. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा. तुम्हाला उन्हाळी वाळवण करण्याची इच्छा असेल पण भीती जर वाटते तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. नक्की करून बघा या पद्धतीने पापड. आणि खायला म्हणाल तर एकदमच छान लागतात हे पापड. खिसी पापडासारखेच खूप छान लागतात. बघू शकता प्रत्येक पापड आपला मस्त फुलतोय. तेल व्यवस्थित गरम असेल तर पापड छान फुलतात. कमी जास्त गरम असेल, खूप जास्त तर जळतात आणि खूप कमी असेल तर कडक होतात. तर इथे मस्त असे आपले पापड तयार झालेत. एकदम खुसखुशीत होतात हे पापड. तोंडात टाकताच विरघळतील असे पापड तयार होतात. बघू शकता खूप छान कुरकुरीत पापड झालेले आहेत आणि खूप काही कष्ट लागत नाही याच्यासाठी, खूप झटपट होतात.